जागतिक दिन आहे. महाराज म्हणून नाही, पण तुमचा मुलगा म्हणून एक वाक्य ऐका. तुम्ही परमार्थ करा नका करू हा ज्याचा त्याचा प्रयत्न आहे. फक्त तुमचा मुलगा म्हणून एक पायाला हात लावून तुमचं एक वाक्य सांगतो. आजच्या दिवशी आयुष्यभर तुम्ही कशा वागा, फक्त ईश्वरासारख्या सासू सासऱ्यांना घरात मरेपर्यंत माणसासारखी वागणूक द्या. बस हीच जागतिक दिन. मी म्हणणार नाही ना मी तुमच्या मुलासारखा आहे. मी कसं म्हणेल तुम्ही त्यांची लई ठेप ठेवा, नाही मी म्हणणार नाही तुम्ही त्यांना चांगलं दूध द्या. मी म्हणेल तुमच्या मुलाचं उरलेलं दूध त्यांना द्या. ते झोपतात तिथं तांब्यावर पाणी ठेवा, मागतील तेव्हा अर्धी भाकर द्या. पण ते जर सुखानं गेले तर काशीचा विश्वेश्वर सुद्धा तुमच्या घरात येईल. माझी भाषा नाही, माऊलीची भाषा आहे. तुम्ही देवाते भजाल, देव तुम्हा तुष्टवेल, परस्पर घडेल प्रीतीजेत, आज्ञापक व्हाल आणि वाचा सिद्धी पावाल. तुम्ही फक्त तेवढं ऐका माझं. काय नाही हो, किती कमवलं तरी जायचंच आहे. कुत्रं सांभाळायला जेवढा खर्च येतो तेवढा आईबाप सांभाळायला येत नाही. कुत्र्याला निवारा लागतो, 2 वाट्या लागतात. बरं आता कुत्रे भाकरी खात नाहीत, स्टँडर्ड झाले कुत्रे. कुत्रे स्टँडर्ड झाले, भाकर खात नाहीत. त्याला फिरवायला माणूस लागतो, त्याला बरमुडा लागते, त्याच्या हातात दांडकं लागतं. पण एक वाक्य लिहून घ्या, कुत्र्याला तुम्ही किती सांभाळा ते चावल्याशिवाय राहणार नाही. आईबापाला किती त्रास द्या, आशीर्वाद दिल्याशिवाय राहणार. आणि एवढं जर ऐकलं ना महिला मंडळ, 1 जागतिक दिन सासू सासऱ्यांची सेवा, 2 झाशीची राणी होऊ नका, अहिल्याबाई होळकर होऊ नका, पण दर्जेदार जगल्याशिवाय राहू नका. आणि 3 स्वतःची मुलगी दर्जेदार बनवा. आपली महिला मंडळ तुमचे इतके स्टार चांगलेत, काय तुमच्यावर देवानं कृपा केली ह्या 10 वर्षात. नाही तर 10 वर्षापूर्वीची स्त्री चूल मूल फ्लॅट सफाई घर सफाईतच होती. आजची मुलगी राष्ट्रपती आहे, आजची मुलगी आमदार आहे, आजची मुलगी खासदार आहे, आजची मुलगी SP आहे, आजची मुलगी आमदार आहे, आजची मुलगी महापौर आहे, आजची मुलगी पायलट आहे. आता याच्यापेक्षा पोरगींमध्ये गुणच आहे. 2% मार्क पडली तर रडती पोरगी, 6 विषय राहिले तरी हसत आला, हसत आला. असं त्याला विचारलं का, जिच्यावर जळत होतो तिच्याच वर्गात राहिलो, बस. हसत आला. फक्त एक करा, मुलींसाठी सांगतो जागतिक महिला दिनाला. आणि पहिला मुद्दा संपवतो, कशा जगा आणि उत्तुंग भरारी घ्या. घ्यायलाच कबड्डी चॅम्पियन मुली, कराटे चॅम्पियन मुलगी. आता फक्त एकच करा, तुमच्या पायाला हात लावतो. आपला बाप गरीब आहे मान्य आहे, त्याचा शर्ट फाटलाय फाटू द्या, बनियन म्हणालाय म्हणू द्या, त्याची दाढी वाढली वाढू द्या. पण आपला बाप जर कॉलनीतून चालला ना तर फक्त फाटक्या कपड्यात सुद्धा तो वर मान काढून चालला पाहिजे, बस. हां, त्याची मान कधी खाली नाही झाली पाहिजे, बस. आणि त्याची मान एकदा जर खाली झाली, तुम्ही नोटांमध्ये झोपा, समाधानानं झोपू शकत नाही. आता एक वाक्य सांगा, मुलीनं जर आईवडिलांना धोका दिला तर समाज विसरू शकतो, पण तुमचं मन विसरू शकत नाही. हे लहानले पोरं बिरं यांना मोबाईलचा स्पर्श होऊन देत नका जाऊ, यांच्यावर जरा कंट्रोल करा. हां, या वर्षाची गाजलेली मोबाईलमधली सगळ्यात भारी गेम कोणती? PUBG. करेक्ट. या वर्षाचा गाजलेला सगळ्यात भारी सलमान खानचा सिनेमा टायगर झोन जिंदा आहे. करेक्ट, जोरात सांगा. या 2 वर्षात गाजलेला सगळ्यात भारी मराठी सिनेमा सैराट. त्याच्यातलं सगळ्यात फोकसचं गाणं झिंगाट. करेक्ट. या 2-4 महिन्यात गाजलेलं सगळ्यात भारी गाणं बाई सुनू तुझं माझ्यावर, मला आमदार झाल्यासारखं, बस. देशाचा विकास, देशाचा विकास करायचा असेल तर असे रत्न घरात तयार झाली पाहिजे. हां, आणि आता पुढचा प्रश्न बरोबर एकदम जोरात, घाबरायचं नाही, घाबरायचं नाही. 8वीच्या पोराला मोबाईल आहे, बरोबर आहे? जोरात बोला, आहे? जोरात बोला, आहे की नाही? आवाज कमी येतो, आहे की नाही? त्याला गरज आहे का मोबाईलची? मग त्याचा बाप नालायक आहे का पोरगा? बाप. मग आपल्या घरात एकच माणूस नालायक आहे, आपला. हां, पुढचा प्रश्न पोरांनो एकदम जोरात, घाबरायचा? आवाज कमी येतोय, घाबरायचा? 2.5 तास आपली मुलगी मोबाईलवर बोलते, बरोबर आहे? मग आई मूर्ख आहे का पोरगी? आई. मग आपल्या घरात 2च माणसं हलकट आहेत, आई आणि आई. आई.
मार्गशीर्ष महिन्यातल्या 4 गुरुवारचा प्रसाद द्या. नाही महाराज, याला कुठंतरी कंट्रोल करायलाच. आता सुट्ट्या लागणार आहेत 15-1 दिवसात. हे 3 महिने पोरं मोकळे आहेत. मोबाईलच्या मेमरी कार्डामध्ये हरिपाठ भरून घ्या, हनुमान चालिसा भरून घ्या, हनुमान कवच भरून घ्या. सकाळी चहा करताना गॅसच्या वाट्यावर मोबाईल ठेवून द्या आणि त्याला हनुमान चालिसा लावून द्या. चहा पिताना सकाळी आंघोळ करताना हरिपाठ आणि हनुमान चालिसा कानावर पडू द्या, तरच हे पुढं चांगले होतील. एक जिजाऊनं रामायण महाभारत सांगितलं, उभा महाराष्ट्र सुखी झाला. यांना शिकू द्या, यांना जरा चांगलं शिकवा. नुसते संपत्ती कमवून काय करायचं. एक 8-10 दिवसातून मुलीला जवळ घ्या आपल्या, तिचं दप्तर वगैरे चेक करा. तिच्या दप्तरातल्या वह्या उचका, त्याच्यातलं शेवटचं पान उचकीत जा. शेवटच्या पानावर ग्रहपाठ असतो, एकदा निवांत वाचा. एकदा मुलीचा मोबाईल चेक करा. त्यातले सिम तपासा, मॅसेज वाचित जा. त्यातला विनोद नाही हा, त्याच्यात 3-3 सिम आहेत, जरा चेक करीत जा. त्यातला बॅलन्स चेक करा. आपण 100 रुपये दिले, त्याच्यात 500 रुपये आलेत. म्हणजे 100ला 500, ही स्कीम कोणती आली इथं जरा शोध लावा. ही 1 GB आहे का 2 GB आहे का भर GB आहे, जरा पहा आणि सांगा मला. मला आहे मुलगी, तुम्हाला आहे, हा विनोद आहे का. तिचे लाड करा, पण मुलीला कंट्रोल केलं पाहिजे. एक वाक्य सांगा, कुटुंबाला लागलेला कलंक कोणत्याच साबणाने धुवून निघत नाही, त्याला पश्चातापच आहे. यांना शिकवा ना जरा, हे फटकून काढा ना. यांना काय होतं. 10वीच्या मुलीला म्हणा ना, बाई भांडे घासते का ग. स्टडी काय वाची ती कोणाला माहिती. कपड्याला गाण्या घाल ग, स्टडी. पप्पांचा मोबाईल चार्जिंगला लाव ग, स्टडी. बाई तेवढं पप्पांचा शर्ट अर्जंट इस्त्री करून दे ग, होमवर्क. सेपरेट खोली गुड्डीला अभ्यासाला. आईनं म्हणायचं मोठ्यानं बोलू नका बरं, गुड्डी स्टडी करते. हो, एक दिवस खोलीत राहिली, गुड्डी गेली स्टडी. आता एकच पेपर राहिलाय 12वी आर्टचा, 2 इकॉनॉमिक्स आणि जॉग्राफी. सायन्सवाले मोकळे झाले, 12वी सायन्सवाले झाले मोकळे. आता कॉमर्सवाल्यांचा 1 राहिला आहे. 10वीवाल्यांचे 6 राहिलेत, 3 झालेत. 10वीवाले 22ला मोकळे आहेत, 12वीवाले जवळजवळ मोकळे आहेत. आता सुट्ट्या लागल्यात. बापाच्या घरात फुकाट खायचं कमी करा. गारी का कुल्फी का पावी का बटारी का रद्दी का गाड्या पुसा. स्वतःचा समाजातला दर्जा तयार करा. कामं करायला लाजू नका, कोणाची बुटं साठी धेंडू नका, बुटं बनवायला शिका. काम करा, लोकांच्या गाड्या पुसा, काय फरक पडत नाही. रिक्षा पुसा, काय फरक पडत नाही. लोकांची बूट पॉलिश करा, काहीच फरक पडत नाही. स्वतःची समाजातली इमेज तयार करा, पैसा कमवा. गाडी का कुल्फी का. एक रस्त्याच्या कडेला एक नवरा बायको 25 ऊस घेऊन बसतात. एक बाई लाकूड फिरवते, तो रस काढतो, 500 रुपये कमावतात. तुम्ही मोबाईल घेऊ नये या मताचा मी नाही. तुम्ही दारू पिऊ नये मी त्या मताचा नाही. कारण मी नाही म्हणलो तरी तुम्ही येणार. तुम्ही 5,000 रुपये रोज कमवा आणि 2,500ची दारू प्या. पण पैसा कमवा. इथून पुढे ज्याला दर्जा आहे जगायचा तोच जगेल. बापाच्या बायको देणार नाही लोक. ती हवा गेली आता. श्रीमंताला लोक मुलगी द्यायची हवा गेली ती आता. त्यांच्याकडे 2 धाबे आणि 1 JCB असू दे. आता लोक म्हणते JCB आहे का. हां, पोरग पित आहे का. हां, मग JCBनं खड्डा घे आणि तो सांड गाडून टाक. काय करतं मला. आता लोक म्हणते मुलगा पेत नाही ना, गरीब असू द्या, माझी मुलगी भांडे घासेल पण सुखानं झोपेल. आता लोक मुलगी गरीबाला देतात. आता भंगाराला पोरी देत नाहीत लोक. श्रीमंत याडपटानी टाय का. तुम्हाला वाटतं हे नाही. ते दिवस गेले आता. 4 धाबे, 2 बार आणि 3 पेट्रोल पंप. तुझा पोऱ्या तूच सांभाळ. आता नाही. आता मुलीचा बाप हुशार झालाय. काय मत आहे तुमचं. आणि व्हायलाच पाहिजे. मुलगी तहसीलदार आहे, 1.5 लाख पेमेंट आहे. ठेवून घ्या तिला 1.5 लाख. तुला आता तरी येते का 1.5 लाख. तू 3 वेळा 12वीला बसला. कायची बायको.
इथून पुढे जो स्वतःचं पोट इज्जतीत भरेल त्याला बायको मिळेल, नाही तर बायको नाही मिळणार. आता ही लग्न न झालेली मंडळी जरा तयारीत राहा. 4 महिने सुट्टे आहे. म्हशी बांधरा 150 रुपये म्हैशी. कोंबड्या पाळा. सोलून कोंबडी 130ला आहे, भाजून 140ला आहे, बॉईल करून 180ला आहे, शिजून 230ला आहे. आणि असेच जर बोंबलत हिंडले तर बायको नाही. रेंज गेली. आता एकच पर्याय तुम्हाला, मोबाईलच्या स्क्रीनला कोणता तरी फोटो ठेवणे, झोपाच टायमाला पाहणे. नाही झोप आली तरी झोप येत नाही, डबल. नाहीतर मामाची मामीची पूजा करणे. बस. त्या मामाला मुलगी आहे का? नाही. मेला तू. त्या मामाला मुलगी आहे का? नाही. तू झाला गोसाई. त्या मामाला नाही. त्या मामाला किती आहे? एकच. आपल्याला एकच लागत. एक आहे ना. आणि तुला भाऊ किती आहेत? 2 आहे का? जो जास्त प्रयत्न करेल तोच गड काबीज करेल. त्या मामाला रे नाही. मेले तू. त्या मामाला मुलगी आहे का? त्या मामाला किती आहे? एकच आहे का? आणि तुला भाऊ? अजून एक भाऊ आहे का? बघा बा. तो ढवळ्या शर्टवाला. त्या मामाला रे नाही. नाही का? मामाचंच लगीन झालं नाही. मामाच मोकळा हिंडत. माझं कीर्तन ऐकल्यावर सुधरत नाही 2-4 दिवस माणसाला. काही एकटाच हसतो घरी गेल्यावर. जाऊ द्या महिला पुरुष मंडळी, मी मरला म्हणजे मरणार नाही 5-25 वर्ष, पण तुम्हाला आपली आठवण येईल. हा विनोद आहे. सावध व्हा. तू लाख करे रखवाली, तू लाख करे रखवाली, पिंजरा खाली. इको द्या. इको द्या. तू ना काही हिफाजत कर ले, तू नाक करे रखवाली. तू ना काही हिफाजत कर ले, तू नाक करे रखवाली. काय डीजे लावायची गरज? अरे भाड्याच्या घराला कलर देण्यात काय मजा आहे? ते एक दिवस खालीच करायचं आहे. मग हे घर कसं आहे? एवढं जरी ऐकलं ना महाराज, तर गायकवाड साहेब, नगरसेवक गायकवाड साहेबांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमाचं चीज झालं. एवढं बास. मुलीनं ठरवायचं बापाची मान खाली होऊ द्यायची नाही, स्त्रीने ठरवायचं सासू सासऱ्याचा तळतळ घ्यायचं नाही, आणि प्रत्येक आईनं ठरवायचं मुलगा चांगला बनवायचा. संपला विषय. यांना हाणणे फटकवणे काळाची गरज आहे आता.
हे लय लाड करण्याचे दिवस नाही. यांना मोबाईल हातात देणे नाही. आमची आई पूर्वी लहानपणी पोरगं रडायला लागलं तर त्याला भाकर देत होती. आता आई मोबाईल देते. खेळ खेळ. हो, परीक्षा चालू असताना बाप पोराला रात्री उठून फटकून अभ्यासाला बसवत होता. आज बाप कॉफी पुरवायला आहे. इतके विद्वान बाप तयार झाले. हलकट क्वालिटीचा बाप. 12वीचा पेपर इंग्लिशचा आणि बाप गाईड देऊन गेला पोराला. मग इंग्लिशच न्यावा का नाही? त्यानं हिंदीचं गाईड दिलं खिडकीतून. तो पोऱ्या बधीर झाला. मला लिहू काय? कॉफी सरकार बंद करू शकत नाही. कॉफी शिक्षक बंद करू शकत नाही. कॉफी दोनच माणसं बंद करू शकतात, एक विद्यार्थी आणि 2 पालक. सरकार करू शकत नाही. पालकाला लाज वाटली पाहिजे आणि पोऱ्याला शरम वाटली पाहिजे. बस. काय बापानं कॉफी केल्यावर पोरगा फटकून काढला पाहिजे. इकडे नालाय का वर्षभर शाळेत जातो तू, तुला 35 मार्क पाडत नाही का टोणग्या? रिकाम्या जागा 3 मार्काला जोड्या लावा, 2 मार्काला एका वाक्यात उत्तर 1 मान. तू करीत काय होता इतके दिवस? थबाड फोडून टाका त्याचं. आणि परीक्षा पुरतं का होईना पण प्रत्येक हॉलमध्ये CC कॅमेरे बसवणे गरजेचं आहे. परीक्षा झाल्यावर ते काढून घ्या. पण CC कॅमेरा नसेल तर कॉफी सापडू शकत नाही आणि कॉफी बंदही होऊ शकत नाही. अजून 5 वर्षाने पोरं इतके डांबरट होणार आहे का शिक्षक सुपरविजन सुद्धा घेणार नाही. 5वी 10वीची 12वीची सुपरविजन सुद्धा शिक्षक घेणार नाही. का? पोरं बापालाच खात नाही तर मास्तरला काव खाणार. पोरांनी लाजा बिजा पार सोडून दिला सगळ्या. हां, त्याला काय नाही. 9वीचं क्वार्टर आणतंय, 15चं आहे असं टाईट पाहते बापा कधी. आणि ते बापालाच म्हणते तुझंच कमी, तुझंच कमी. मग तुझ्या तर माझ्या तेवढा फरक कसा? 10वीचं बापाला म्हणतंय काय केलंय माझ्यासाठी. आणि 12वीचं जर क्वार्टर पेलं ना तर गलासाला गलास लावताना बापाच्या नावाची चीअर करते ते. दत्तू पाटील की जय हो. मग आणि पेल्यावर एकमेकाला बापाच्या नावानं हाका मारताय. त्या हे भिक्या कुठे आहे? आम्ही कुठे सांगा? हा विनोद आहे का? याला कंट्रोल जर झालं नाही आज तर एक दिवस पश्चाताप आहे. आता तुम्हाला वाईट वाटेल का महाराज आमच्या मुलाला बोलला, महाराज आमच्या मुलीला बोलला, पण याला कुठेतरी एक दिवस पश्चाताप आहे. आज तुम्हाला आमच्या बोलण्याचा राग येईल, तुम्हाला पटणार नाही, पण उद्या त्याला धोका आहे एवढं ध्यानात ठेवा. पोराने पेन्सिल चोरून आणली, पेन्सिल शाळेतून. आईनं त्याच्या गालावरून हात फिरवला देठून. कंपास चोरून आणली, दप्तर चोरून आणलं, त्यानं ब्लेड घेतलं, खिशे कापायला सुरुवात केली, पंप लुटला, त्याला जन्मठेप झाली. आणि त्याच्या आईला जेव्हा भेटायला गेली आई त्याला, तर तो परत ढसढसा रडला आणि फक्त म्हणला मला 2 मिनटं माझ्या आईशी बोलू द्या. त्यानं सांगितलं आई पेन्सिल चोरली तेव्हा जर तू माझ्या 2-4 ठेवून दिल्या असत्या तर आज तुला मी खुनावर जाताना दिसलो नसतो.